आजोबांचं घर? हे शब्द गौरीच्या भोवती भुंग्यासारखी घुमत राहिले. आजीचं घर नाही? आजी फक्त रखवालदार? वारसा हक्कानं हा ब्लॉक शेवटी त्यांचाच होणार. पत्राचा शेवटचा पान हा हक्काचाच दावा होता जसा. आई, मी डॉक्टर व्हायचं अशी तुझी फार इच्छा होती. मी नाही, पण आता तुझा नातू डॉक्टर होईल. आपल्या आजीच्या म्हातारपणी तिची सेवा करेन. आई, तुला ठाऊक आहेच किती मार्क्स मिळवा, डोनेशन द्यावेच लागते. बाबांचे काही फिक्स डिपॉझिट मॅच्युअर होणारच असतील, ते परत गुंतवू नकोस. आम्ही पैशाची सोय केलीच आहे, पण 1,00,000-1,50,000 कमी पडतायत. तू निदान लाखाभराची तरी सोय करून ठेव. नाही तर असं कर ना, लाखाचा ड्राफ्टच पाठवून दे, चेक नको. वटणावर जाते उगाचच. ते माझ्या खात्यात भरून पैसे एकत्रितपणे देणं शक्य होईल. आपल्या पोटच्या गोळ्याचा असा हा डाव, स्वार्थीपणा, लबाडपणा पाहून गौरीला विलक्षण राग आला. वाईट पण वाटलं. बापाच्या पैशावर कसा हक्क दाखवतोय. आपण जणू बँक. पैसा त्यांच्याच नावे. ती मुलगी शालन वडील गेल्यावर चक्क आपली 2 चांगली मंगळसूत्र मागून घेऊन गेली. जरीच्या साड्या, शालू बिंदास उचल. आता तू एकटी, तुलाही मोठाली भांडी कशाला लागणार, म्हणून ती पण आपल्या वाढत्या संसारासाठी घेऊन गेली. आपल्या त्यावेळच्या वैराग्य आणि उदास मनस्थितीचा तिने भरपूर फायदा घेतला. वडिलांनंतर आईच्या आयुष्याचा घाट तिने ठरवूनच टाकला. जणू आता आईला कुठल्या सुखाचा, आनंदाचा, चैनीचा हक्कच राहिलेला नाहीये. आपली दोन्ही मुलं गौरीच्या मनातनं उतरून गेली. आता हा रसिक येणार, आपला नातू. याचा जन्म झाला तेव्हा यांना तर आसमानच ठेंगणं झालं होतं. सुनेच्या माहेरी अडचण म्हणून आपण कोण लाडानं दगदग सोसून तिचं बाळणपण केलं. याच रेणुकाने सुनेनं शेवटी भांडण काढलं. नवऱ्याला बदली करून घ्यायला लावून परगावी निघून गेली. रेणुकाच्या रागाचं कारण विचित्र होतं. लग्न होऊन आल्यानंतर त्या दोघांना आमची मास्टर बेडरूम हवी होती. त्यांना खोली होती स्वतंत्र, पण त्याला अटॅच टॉयलेट नव्हतं. आता या वयात आम्हाला हवी कशाला ती खास बेडरूम, असं तिचं म्हणणं. पण मी लक्ष दिलं नाही. त्या खोलीत कितीतरी सुखाचे क्षण वेचले होते. किती सुखदुःखाच्या आठवणी तिथे अजूनही रेंगाळत होत्या. भांडण, अबोला, दुरावाही त्याच खोलीने पाहिला होता. गॅलरीत लावलेली इवली झाडं आजही आपल्या गुजगोष्टी पानापानात जपून होती. 50 नंतर शृंगाराचा आवेग मंदावला तरी सुखाचा ओलावा सुकत नाही. स्पर्शाचा थरार उठला नाही तरी अंगभर विसावा, दिलासा